आगतम स्वागतम सुस्वागतम। आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीटीसी चे निमंत्रक सदस्य सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते किसन भाऊ जाधव भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर प्रभाग 22 मध्ये महिला आरोग्य शिबिराचं आयोजन यूपीसी सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे। सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन माजी गटनेते किसन भाऊ जाधव नागेश अण्णा गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे। आयोजक इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर। कुंभारे येथील पारधी वस्तीवर झालेल्या दगडफेक आणि मारहाणीच्या विरोधात वळसंग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक लोकांना पोलिसांनी अटक केली। कुंभारे येथील पारधी वस्तीवर दगडफेक झालेल्या लोकांना अटक केल्याबद्दल कुंभारे येथील ग्रामस्थांच्या वतीनेही एसपींना निवेदन देण्यात आलं। आम्ही गावामध्ये सुखा समाधानाने राहतो, परंतु काही विघ्न संतुष्टी लोकांमुळे हा प्रकार घडल्याची माहिती कुंभारी ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली। कुंभारीच्या ब्रिज खाली मी धंदा टाकल्यावर ते पारधीचे लोक घरी येऊन म्हणतात आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही, तुमचा बापाचा आहे काय, सगळं मड्डी वस्ती आमचा आहे म्हणून सांगते त्यांनी। आम्ही करून खायचं नाही, त्यांनीच करून खाऊ दे का। त्या दिवशी रात्री नेमकं काय घटना घडली होती? आमचे लोक काय बी नाही दिवसात येऊन आमच्या जागेमध्ये आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड पण आमच्या माणसाला दोघाला मारले, चपल्याने बाहेर घरी सगळे येऊन मारले। त्यांनी मारून अजून त्यांनीच एवढा सगळा खेळ केला। त्यांनी अजून कोणतरी व्यक्ती त्यांच्या स्मशानभूमीची जागा आहे म्हणे तिथे नेऊन कचरा टाकलेत म्हणे तुमची शिरीष पाटील कुंभारे हे माजी सभापती मंडळी सर्व त्यांना सर्व फॅसिलिटी दिल्या ग्रामपंचायतच्या ताब्यात यासाठी सर्व केलं आहे। तर काय तर जर किरकोळ ह्याच्यामुळे जर हे झाले त्याने काय घरला झोपडपट्टी आणि हे दोन्हीचं त्रास आहे, तिथे जरा त्रास येतात। किराणा दुकानला याला मारते, कुठलं तर शेळी घेऊन जाते, दाबायला जाताना त्यांना काय तर विसरून घेते, त्याला पण विचारलं। त्याला पण किती वर्षापासून असं सुरू आहे? हे काय 5 वर्ष झालं आहे। या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिलं आहे तर त्यांनी घेतले, आक्षेप घेतले, त्यासाठी राहिले बघू बोलू करू जागेचं पाण्यात ते ग्रामपंचायतकडे जावा असं म्हणतात। आम्ही बोललो साहेबांना तर काय तक्रार असेल सगळं आम्हाला आम्ही सॉल्व करू म्हणून सांगितलं। तुमची मागणी काय नाही? मागणी काय गाव मागणी काय नाही, आम्ही पण गावात असो त्यांनी पण गावातच राहते, भाव सध्या राहायचा प्रतिष्ठा। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।